सलग सुट्ट्यांमुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक धीम्या गतीने सुरू। अनेक वाहनं बंद पडल्याने बोरघाटमध्ये 10 किलोमीटरपर्यंत लागल्या होत्या रांगा। वीस जानेवारीपासून मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आमरण उपोषण। मनोज जरांगे यांची मोठी घोषणा। शांततेमध्ये मुंबईमध्ये येण्याचं मराठ्यांना आवाहन। सरकार मराठा समाजाचा अपमान करतंय, फसवणूक करतंय। मनोज जरांगे यांची सरकारवरती टीका। मराठ्यांवरती अन्याय केला तर जड जाईल, जरांगेंचा इशारा। जरांगे आणि मराठा समाजानं संयम राखावा, मुख्यमंत्री शिंदेंचं आवाहन। 24 जानेवारीला सरकार सुप्रीम कोर्टातली भूमिका मांडणार, शिंदेंची एबीपी माझाला प्रतिक्रिया। सुनील केदार यांचा रात्रभर रुग्णालयामध्येच मुक्काम। नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणामध्ये सुनील केदार यांना 5 वर्षांची शिक्षा। आज डिस्चार्ज मिळणार का याकडे लक्ष। क्युरेटिव्ह पिटिशनवरती 24 जानेवारीला सुनावणी। सरकारला मोठा दिलासा, कोर्टाच्या वेबसाईटवरती प्रत अपलोड। छत्रपती संभाजीनगरमधील धर्मांतर प्रकरणामध्ये 6 जणांची चौकशी। केंद्रीय यंत्रणांकडून तपासाला वेग। ओसामाच्या संपर्कात असलेल्या स्थानिकांचा शोध सुरू। प्रियंका गांधींकडून उत्तर प्रदेशचं प्रभारीपद घेतलं काढून। काँग्रेसनं अनेक राज्यांचे प्रभारी बदलले। धाराशिव शहरामधल्या ज्योती क्रांती मल्टीस्टेट बँकेवरती सशस्त्र दरोडा। 2 कोटींचा मुद्देमाल नेला लुटून। मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरती आज मेगा ब्लॉक। माटुंगा मुलुंड अप डाऊन जलद मार्गावर तर पनवेल वाशीच्या दरम्यान दोन्ही मार्गांवरती मेगा ब्लॉक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।